सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी, मध्यवर्ती कार्यालयात आपल्या आज शुभारंभ करण्याचं कारण निवडणुकीमध्ये 102 उमेदवार आहेत. आज कोणत्याही उमेदवाराला इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण आमंत्रित केलेलं नव्हतं. कारण उमेदवारांचा हा काळ संध्याकाळी त्यांच्या प्रचार यात्रा, घरोघरी जाऊन भेटीगाठी घेणं, प्रभागाचा संपर्क अतिशय कमी कालावधीत त्याला मिळालेला आहे. जवळजवळ 40 ते 42 हजार मतदारांचा एकूण प्रभाग असल्यामुळे त्यांना संपर्कामधून इथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी 2 तास त्यांना इथं बोलवायचं, त्यापेक्षा त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम करावं म्हणून आपण त्यांना इथे बोलवलं होतं. त्याचबरोबर त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ इथे उपस्थित राहणार होते, परंतु अचानक त्यांच्या मतदारसंघातून त्यांना फोन आला आणि ते गेले. परगावी गेल्यामुळे ते इथे उपस्थित राहू शकलेले नाही. त्याचबरोबर शहराचे 3ही आमदार त्यांच्या मतदारसंघातल्या कार्यालयाची उद्घाटन प्रचार सभा यांच्यासाठी गर्द असल्यामुळे तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलेले नाही. परंतु सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. हा कार्यालय हा भाग कार्यालयामध्ये ज्या अडचणी येतात, प्रचार सभांचं नियोजन असेल, प्रभागामध्ये निरनिराळ्या सभा असतील, मेळावे असतील, त्याचबरोबर आजचा प्रचाराचा ठिकाण कुठे आहे, मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन असेल, सर्वच यंत्रणा कार्यालयातून राबवली जाणार आहे. आणि मध्यवर्ती कार्यालयाचे कार्यालय आमचे रुद्रेश गोरावणी, बजरंगजी, त्याचबरोबर आणखी कोणी राहुल पाटील, संदीप युवा मोर्चाच्या आमचे सोशल मीडियाचे प्रमुख, आणि ज्यांना या कार्यक्रमामध्ये या कार्यालयामध्ये मदत करायची आहे किंवा कार्यालय कामकाजामध्ये सहभागी व्हायचे आहे असे सर्वजण, त्याचबरोबर उमेश कोळेकर हे कार्यालय व्यवस्थेमध्ये सहभागी होते. ज्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे तेही इथे उपस्थित राहतील. आता माझ्या अगोदर सर्वच नेत्यांनी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय आणि केंद्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर जे काम केलेलं आहे माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस यांनी केंद्रातून विकासाची गंगा जी महाराष्ट्रात आणलेली आहे, तीच विकासाची गंगा आमच्या शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी सोलापूर शहराच्या विकासाचा जो धडाका लावलेला आहे, 3ही आमदारांच्या माध्यमातून तो विकास साधण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, त्याचबरोबर जी कामं सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आता सुरू आहे, मग ते IT पार्क असेल, विमान सेवा असेल, 2 ठिकाणी विमान सेवा सुरू झालेली आहे, 3 ठिकाणची विमान सेवा येत्या काळामध्ये तिरुपती असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, त्या 3ही ठिकाणच्या विमान सेवा थोड्या लवकर सुरू होणार आहे. त्याचबरोबर IT पार्क जे आहे त्याची जागा निश्चित झालेली आहे, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करण्याचं काम, तयार करण्याचं काम निवडणुकीच्या नंतर सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये जी लाडक्या बहिणींची योजना आहे, 100% भगिनी ज्या 50% मतदार आहेत, त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे. लहान मुलांच्या पासून जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्व योजना माननीय नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत असलेलं महाराष्ट्र शासनाचं सरकार. आणि सोलापूरमध्ये आज मला आपल्या पत्रकार बंधूंना विशेष सांगायचे की सोलापूर शहरामध्ये फक्त सर्व उमेदवार 102 उमेदवार कमळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत. बऱ्याच ठिकाणी शिवसेनेबरोबर, RPI बरोबर, अजित पवारांच्या जोडवर युती झाली असेल, परंतु सोलापूर शहरामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचे 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावरती उभे आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या भागामध्ये कमळाच्या चिन्हावरचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचे. आम्ही घोषणा केलेली आहे, जनसामान्य सांगितलं की 75 पार
या उमेदवारांचं कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून 15 तारखेला महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायसाठी आज या प्रचार कार्यालयामध्ये आवाहन करण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. आज सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली आणि भारतीय जनता पार्टीचा विश्वास दुणावलेला आहे आणि आमचं बळ वाढलेलं आहे. आज 102 उमेदवार